नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. ऑगस्ट महिना. आनंद, समाधान. 6 ऑगस्ट. भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद नुसता आशेचा आनंद आहे. तो काही खरा नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो. पण ते सुख खचितच मिळते. विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो आणि तो अशाश्वत असतो. त्यामुळे तिच्यापासून मिळणारा आनंदही अशाश्वत असतो. भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा अशाश्वतच असतो. खरा आनंद दृश्य वस्तूमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद आहे, तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावे. रामाला आठवावे. रामाला प्रेमाने आळवून राम परमानंद स्वरूप आहे असे जाणवून त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदाने असावे. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर राम नामाचा शिक्का असावा. काही बोलायचे असल्यास, सांगायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.